नोकरी केल्यानंतर त्यांना असं वाटलं की नोकरीत काही प्रगती करू शकणार नाही, म्हणून त्यांनी नोकरी सोडली. आणि नोकरी सोडल्यानंतर त्यांच्या अंगातलं जे जन्मजात गुण होता, धाडस, त्या धाडसाच्या याच्यामुळे त्यांनी इतकी मोठी प्रगती केली की आज ते जीवनातल्या उच्च शिखरावर. ढोळ साहेबांचं त्यांच्या 16व्या वर्षात पदार्पण हा त्यांच्या आयुष्यातला खूपच महत्वाचा टप्पा होता. खरं तर हा टप्पा प्रत्येकाच्या आयुष्यात खूप महत्वाचा असतो, कारण शारीरिक बदल, मानसिकतेत बदल, जीवनाबद्दलच्या वेगवेगळ्या कल्पना, जीवनाचे अर्थ, स्वतःबद्दलचे विचार, भावी आयुष्याची स्वप्न, हे सगळं त्याच टप्प्यात घडतं. स्वतःत अंतर्गत द्वंद्व असं उभं राहतं, संभ्रम निर्माण होतात हे त्याच वेळी. या वयाबद्दल डोळ साहेबांना काय म्हणायचं त्यांच्याकडूनच ऐकूया. मी मॅट्रिकची परीक्षा पास झालो. आता इंजिनिअरिंगला जायची अशी मला स्वप्न पडायला लागली. परंतु प्रत्यक्षात ज्यावेळेस इंजिनिअरिंग कॉलेजेस कुठे आहेत, त्यांच्यासाठी काय खर्च लागतो, अशा गोष्टींचा विचार करायला सुरुवात केल्यावर एक गोष्ट लक्षात आली की ह्याच्यासाठी लागणारा पैसा माझ्यासाठी खर्च करणारं कोणीही नव्हतं. काकाणी वाचनालयात जाऊन वेगळी वर्तमानपत्र मी वाचायचो. त्याच्यामध्ये काही अप्रेंटिसच्या स्कीम मिळतात का असं बघत असे. एकदा चंदीगडच्या एका कंपनीची त्याच्यामध्ये अप्रेंटिस स्कीमची जाहिरात बघितली. इंडो अमेरिकन वॉच कंपनी अशी ती कंपनी होती. मी त्याच्याकरता अर्ज भरले आणि काही दिवसांनी मला तिथे इंटरव्ह्यूचा कॉल आला. तिथे मला गेल्यानंतर समजलं की इंटरव्ह्यू 2 दिवसापूर्वी संपलेले होते. काय करावं मोठा प्रश्न निर्माण झाला. परत निघायचं ठरवलं. त्यावेळीच माझी बहीण आणि मेवणे हे अजमेरला स्थायिक होते. आमचे मेवणे अजमेरला रेल्वेमध्ये सर्व्हिस करत असत आणि त्याच्या जवळच त्यांचं घर होतं. त्यांना मी कळवून ठेवलेलं होतं की मी त्या भागामध्ये येतोय, परतीला मी तुमच्याकडे भेट घेण्याकरता येईल. अजमेरला गेल्यानंतर पत्त्यावर त्यांचं घर शोधून काढलं. बहिणीची, आमच्या मेवण्यांची भेट झाली. मग तिथे कुठे शिक्षण घेता येईल ह्याचा आम्ही शोध घेत होतो. इंजिनिअरिंग करता डिप्लोमा कॉलेजला आम्ही गेलो. ॲडमिशन करता अर्ज भरला. तिथे लक्षात आलं की ॲडमिशन तर संपलेल्या आहेत त्या वर्षीच्या. हा काळ साधारण ऑगस्ट 1963चा होता. आता काय करायचं. व तिथे रिजनल कॉलेज म्हणून एक आहे, ते पण इंजिनिअरिंग कॉलेज आहे. तिथे गेलो आम्ही. तिथे पण चौकशी केल्यानंतर समजलं की ॲडमिशन सगळ्या बंद झालेल्या आहेत. आता मोठा प्रश्न उभा राहिला. मी त्यांना सांगितलं का ठीक आहे, आता मी परत जातो. त्यावेळी अजमेरला ITI म्हणून एक औद्योगिक प्रशिक्षण संस्था होती. तिच्यामध्ये ॲडमिशन चालू होत्या. ITI काय आहे, त्याच्याने माझं काय बनलं होईल, कुठल्याही गोष्टीची कल्पना नव्हती. मला फक्त इंजिनियर व्हायची इच्छा होती. पण आता वेळ वाया जाईल. मग आम्ही काय करायचं ठरवलं. ठीक आहे, ITI तर ITI 1.5 वर्षाचा कोर्स होता. आत्ता आपण ITI करून घेऊ. 1.5 वर्ष झाल्यानंतर मग आपण बघूया पुढे काय करायचं ते. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये मला फार आवड होती. त्याच्यामुळे इलेक्ट्रिकलला रिलेटेड एखादा कोर्स मिळतो का असं आम्ही बघितलं. सुदैवाने इलेक्ट्रिशियनचा कोर्स तिथे होता. आणि अजमेरला ITI मध्ये त्याला प्रवेश मिळवून द्यायची खात्री असल्यामुळे मी त्याला सांगितलं की आता तू इथे कुठेही नाही करताना सरळ अजमेरला ये आणि ITI मध्ये प्रवेश घे. तुझा जो इलेक्ट्रिकल ट्रेड आहे, इलेक्ट्रिकल ट्रेड घेऊन तू तुझं ITIचं शिक्षण पूर्ण कर, त्याचा तुला बेस मिळेल. आमचे मावस बहिणीचे मिस्टर हे तिथे त्यांच्या मुलाला भेटण्याकरता येत असत. त्यांचा मुलगा तिथे मेवा कॉलेजमध्ये शिकायला होता. त्यांचा माझा चांगला परिचय होता. मी इथे एक कोर्स करतोय आणि खूप उत्तम प्रकारे करतोय, माझा नंबर चांगला येतोय, ह्या गोष्टी त्यांना समजल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की ज्यावेळेस तुझा हा कोर्स पूर्ण होईल त्यावेळीस तू मला कळव. मग मी मुंबईला असतो, तुझ्या नोकरीचे काहीतरी मी बंदोबस्त करीन. मालेगावला आल्यानंतर मालेगावात तर काही नोकरीची सोय नव्हती. मग त्या नोकरी मिळेपर्यंतच्या काळामध्ये माझ्या एका मित्राचं रेडिओचं दुकान होतं. मी त्याच्याकडे जात असे आणि रेडिओ सर्व्हिसिंगला त्याला मदत करत असे.
जूनमध्ये मला आमच्या मुंबईच्या मेव्हण्यांचं पत्र आलं, तुझ्या नोकरीचं व्यवस्था झालेली आहे. सिमेंट्स कंपनीमध्ये त्यांची काही ओळख होती, त्यामुळे मला तिथे इंटरव्ह्यूचा कॉल मिळाला. जूनच्या पहिल्या आठवड्यात मी मुंबईला आलो. जून 1965 सिमेंटमधली नोकरी सुरू झाली. पगार होता ₹100 दरमहा. आम्ही 4 मित्र एका रूममध्ये माटुंग्याला राहत होतो. रूमचं भाडं होतं ₹80. 4घांमध्ये वाटणी करून ₹20 पर हेड असं भाडं द्यायला लागायचं. ₹20 साधारण बस आणि ट्रान्सपोर्टवर खर्च व्हायचा. ₹60 एक महिना मला भागवायला लागत असे. माटुंगा ते सिमेंट्स वरळी जे अंतर होतं ते काही वेळा बसनी, काही वेळा लोकलनी असं मी पार करायचा. पुढे मला असं वाटायला लागलं की खर्च आपला जास्त होतोय, म्हणून मी माझ्या घरून सायकल परत मागवली आणि माटुंगा ते वरळी असा माझा सायकल प्रवास सुरू झाला. काही वेळा रात्री 10, 11 वाजायचे, 12 वाजायचे आणि मी सिमेंटमधून परत यायचे. 6 महिने माझा ट्रेनिंग पिरियड होता. साधारण डिसेंबरच्या आसपास ट्रेनिंग पिरियड संपला आणि मग माझा प्रोबेशन पिरियड सुरू झाला. एक आनंदाची गोष्ट घडली, माझा पगार वाढला. पगार वाढ झाली ₹30 दरमहा. खूप आनंद झाला. ₹30 वाढल्यामुळे मी जरासा श्रीमंत झाल्यासारखं वाटलं मला. त्यानंतर मग दादरला एक लॉज होतं, श्रीकृष्ण लॉजिंग बोर्डिंग. मग आम्ही असं ठरवलं की त्या श्रीकृष्ण लॉजिंग बोर्डिंगमध्ये एक रूम आम्हाला सर्व मित्रांना मिळून मिळाली. त्यावेळी इतकी स्वस्ताई होती की श्रीकृष्ण लॉजिंग बोर्डिंगचं दरमहा पर हेड ₹120. एका रूममध्ये आम्ही 3 जण राहत होतो. ₹120 दोन्ही वेळचा चहा नाश्ता, दोन्ही वेळचं जेवण आणि राहणं. पगारातले ₹120 मी तिथे भरले म्हणजे माझा निदान राहण्याचा, खाण्यापिण्याचा प्रश्न सुटला. पुढचे 6 महिने मी सिमेंट्समध्ये वरळीला माझा जॉब सुरू ठेवला. 1 वर्षानंतर माझी बदली झाली. सिमेंट्सनी कळव्याला मोटर मॅन्युफॅक्चरिंगचं युनिट टाकलं होतं. तिथे जे इलेक्ट्रिकल काम करणारे होते त्याच्यामध्ये माझं काम खूप सुपिरियर होतं, खूप चांगलं होतं. त्यामुळे तिथल्या मॅनेजमेंटला असं वाटलं की मला सिमेंट्सच्या कळवा मोटर फॅक्टरीमध्ये क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंटला पाठवावं, काही पगारवाढ द्यावी. मग मला ते प्रपोजल मिळालं. मी ते आनंदाने घेतलं. आदल्या दिवशी माझं सगळं सामान घेतलं. सामान म्हणजे काय, त्यावेळी एक पत्र्याची बॅग आणि एक वळकटी, तेवढं घेऊन मी ठाण्याला गोखले रोडवर गोखले लॉजिंग बोर्डिंगमध्ये आलो. तिथे लॉजिंग बोर्डिंगमध्ये उतरल्यानंतर मला एक मित्र भेटला. आम्ही दोघं मिळून एक रूम शेअर करतो आणि सिमेंटच्या कळव्याच्या मोटर फॅक्टरीमध्ये क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंटला माझा पुढचा प्रवास सुरू झाला. ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक लोकसत्ता, सहप्रायोजक टफ क्लास पुणे प्रायव्हेट लिमिटेड, पारी मेटल फिनिशर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि सचिन इम्पॅक्ट्स.